नमस्कार. तर तुम्हाला मी ना जे तुम्ही चॉकलेट्स खाताय लाईक कॅडबरी बी ज्याच्यापासून बनते जो त्याला म्हणतात कोको पावडर. तर ती कुठच्या फळापासून बनवते तुम्हाला दाखवते. खरं तर आमचं झाड तोडलं, एकच झाड राहिलेलं, बाकी सगळी तोडून टाकली. तर एका झाडाला पूर्ण भुंटर केलंय, पण त्याला पालजी आली आहे. तर दुसरा अनेक व्हिडिओ मी काढेन जिथं फळं पण लागलेली असणार, झाडाची पानं सुद्धा फुलं सुद्धा दाखवेन. पण सध्या आता माझ्याकडं झाडाला वरून तोडून टाकलंय, कारण की एकच झाड आहे. ते एकाच्याच फळं कायम 12 महिने लागतात ह्याला. फळं जसं पाणी मिळेल तसं फळं लागतात. पण एकच झाड आहे, मी त्याला फळ पिकलेलं आहे ते पण तुम्हाला कापून दाखवते, काय काय करतात त्याची प्रोसेस सगळी दाखवते. पण दुसरा अनेक मी व्हिडिओ नक्की काढेन. चला तर मग हे आहे ती झाडाची पानं, कारण की वरती पानं नाहीयेत म्हणून मी तुम्हाला खालची जागा दाखवते. ही पानं आहेत त्याची. तर हे इकडे तोडून टाकले बघा, कारण की ह्याला फळं कमी लागतात. आणि आता हे लागल्यात ती फळं आहेत बघा, हे बघा ही. तर हे आहे ते कोको फळ. ते आता हे पिकलंय, म्हणजे हे काढण्याच्या लायक आहे. इथं जशी सुकतात. आणि हे आहे कच्चं त्याचं फळ. ओके, तर आता मी हे सध्या काढतीये, तुम्हाला ह्याच्या आतमध्ये कसं असतं ते पण दाखवते. ओके, आता हे मी काढलेलं आहे. तर हे फळ आहे, तर त्याला मी तोडते. ओके, तर त्याच्या आतमध्ये असं असतं. तर हे ना नॉर्मली खायला खूप छान लागतं. म्हणजे लाईक ह्याच्या बिया खाऊ शकत नाही, पण ह्याच्यावरती जो पदार्थ आहे ना तो थोडा आंबट गोड लागतो. एकदम थोडी आता सीताफळ खातो किंवा रामफळ खातो ना, पण थोडं गोडूस आंबट ह्याच्या अशी टेस्ट आहे याची. तर आम्ही असं खातो, थोडं खातो, जास्त खात नाही. मग त्याच्यानंतर काय करतात, ह्याची प्रोसेस काय, हे असं काढतात आणि एका भांड्यामध्ये 2 दिवस कुजवत ठेवतात. हे जे आतमधले गर्भ काढतात आणि त्याच्यानंतर तो गर्भ कुसतो. बियांना काही होत नाही, फक्त त्याच्यावरचा तो जो बुडबुडीतपणा आहे ना तो पूर्ण पाणी होतं त्याचं. मग एका पोत्यामध्ये घट्ट असं बांधतात आणि 2 दिवस उपडी घालून ठेवतात ते पोतं. आणि त्याच्यावरती एक मोठा दगड ठेवतात, म्हणजे त्याच्यातला जो पाण्याचा स्तराव आहे ना तो सगळा जाऊन देत. नुसत्या बिया आतमध्ये राहतात. त्याच्यानंतर त्या बिया घ्यायच्या आहेत आणि उन्हामध्ये घालायच्या आहेत. आता ऊन नसलं पावसाच्या दिवसात तर कोणी लोक चुलीवर घालतात किंवा धुराच्या सहाय्यानं त्याला वाळवतात. तर आता मला वाटतंय 200 रुपये किलो का 200-250 रुपये किलो जातं. याचा दर जसा बदलत असतो इकडे तिकडे. तर आमचं एवढ्या नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही एवढं काय करत बसत नाही. आम्ही असंच नॉर्मली खाऊन संपवतो, एकच झाड आहे म्हणून. तर मग अशी याची प्रोसेस आहे. जर तुम्हाला घरात पावडर बनवायची असली तर ह्या बिया सुकलेल्या असतात ना, त्या चुली आपल्या तव्यामध्ये भाजायच्या आहेत आणि त्याच्यानंतर ह्याची सालं निघतात. त्याच्यानंतर परत आणि एकदा कुटायचं आहे, म्हणजे पीस बनवायचे आणि मग मिक्सरला आपण पावडर बनतो. मग कोको पावडर तयार होते. चला तर मग भेटू पुढच्या